नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि मार्च महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि मार्च महिन्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल। तेव्हा आपल्या लक्षात येईल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4300 ते 4600 च्या दरम्यान आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची आवक होत आहे ती मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला 1,40,000 क्विंटल वरून या ठिकाणी 1,70,000 ते 1,80,000 क्विंटल पर्यंत वाढताना दिसत आहे। यामुळे आपल्याला सोयाबीनच्या भावामध्ये काही प्रमाणात जरी दबाव दिसत असला तरी मार्च महिन्यात मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री 100% कमी होणार। यामुळे काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार। पण देशामध्ये मार्च महिन्यात मोहरीची होणारी आवक, निवडणुकांची आचारसंहिता आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्यात ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे या 4 देशांची वाढणारी सोयाबीनची आवक, यामुळे मार्च महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता दिसत नाही आणि यामुळे मार्च महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला 4200 ते 4800 च्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे। म्हणजे मार्च महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही जास्त तेजी नाही आणि जास्त मंदी नाही अशी सिच्युएशन राहणार आहे। विक्रीचा विचार करत असाल तर मित्रांनो, इथून पुढे कधीही सोयाबीनच्या बाजारभावात 100-200 ची तेजी आली
की तिथं सोयाबीनची विक्री करा, कारण सोयाबीनच्या बाजारभावात काय भविष्यात प्रचंड तेजी येणार नाही. जसं की 4,500 4,600च्या भावावर 25%, 4,700 4,800च्या भावावर 50% आणि उर्वरित जे सोयाबीन आहे आपल्या आर्थिक गरजेनुसार विकलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी या यूट्यूब चॅनलला नेहमी पाहत राहा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.